विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 5वी स्कॉलरशिप मधील 10वी पर्यंतचा महत्त्वाचा भाग म्हणजेच विरामचिन्हे. इंग्लिशमधून त्याला पंक्च्युएशन मार्क म्हणतात आणि फार महत्त्वाचा आहे. परीक्षेत दर वेळेला ह्याच्यावर प्रश्न येतातच. चला मुलांनो, तुमचं वाचन, तुमचा अभ्यास अजून जास्त समृद्ध करण्यासाठी, तुम्हाला शिष्यवृत्ती धारक होण्यासाठी महत्त्वाचं प्रकरण आहे मराठी विषयातलं 8वं प्रकरण विरामचिन्हे. पाहूया लक्षात ठेवण्याजोगा भाग. विराम म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात ना, त्यांना विरामचिन्हे म्हणतात. किती सोपं आहे मुलांनो. चला आता बघा, क्रमांक दिलेले आहेत खाली एकाखाली एक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 चिन्हांचे नाव दिलेले हे महत्त्वाचं आहे बरं का. चिन्ह दिलेले तो कसं आहे, ते कंसामध्ये चिन्ह दिलेले बरं का. आणि हे केव्हा वापरतात ही माहिती दिलेली आहे आणि उदाहरण पण दिलेले, फार छान समजून सांगितले मुलांनो. बघा नंबर 1 पूर्णविराम. हा कसा असतो रे पूर्णविराम? हे का कंसामध्ये दिले बघा. टिंब, हे नुसतं टिंब असते आणि ते पण कुठं खाली, त्याला म्हणायचं पूर्णविराम. आणि हे केव्हा वापरतात? वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी वापरतात. जसं वापरतातच्या पुढे टिंब आलं बघा तसं उदाहरणार्थी. तर आणखी हे उदाहरण पहा. मी दररोज शाळेत जातो. वाक्य पूर्ण झालं. पूर्ण झालं म्हणून पूर्णविराम. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. चला पुढचं अर्धविराम. अर्धविराम कसा असतो? हे बघा, वर टिंब आणि खाली कॉमा. लक्षात आलं का मुलांनो? हे बाहेरचे कंस नसतात बरं का, हे मधलेच चिन्ह. समजलं? आणि हे केव्हा वापरतात? 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडतात तेव्हा वापरतात. उदाहरणार्थ, गड आला पण सिंह गेला. पण सिंह गेला हे वाक्य ह्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे, म्हणजे अर्थ पूर्ण होत नाही. म्हणून गड आला अर्धविराम पण सिंह गेला. कळालं? चला आता तिसरं अपूर्ण विराम. कसा असते? हे बघा, हे 2 कंसाच्या मध्ये हे 2 टिंब दिलेत, हे अपूर्ण विरामाचे चिन्ह आहेत. केव्हा वापरतात? वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरतात, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असल्यास. बरोबर आहे. पुढील उदाहरणे सोडवा. उदाहरणार्थ, आता तुम्ही म्हणताल सर उदाहरणच कुठं दिले हो, पुढील उदाहरणे सोडवा काहीच दिलं नाही. अरे मुलांनो पुढील उदाहरणे सोडवा म्हणजे खाली भरपूर सारे उदाहरण आहेत आणि हे 2 टिंबाने दाखवले, म्हणजेच हे कोणतं टिंब आहे? अपूर्ण विराम. कळालं? चला आता पुढचा चौथा चिन्ह आहे स्वल्पविराम. हे तर तुम्हाला लक्षातच येते बघा, त्याला आपण क्वामा म्हणतो. हे बघा असं असतं हे क्वामा खाली. केव्हा वापरतात हे? तर एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास वापरतात. हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात. नावापुढे किंवा संबोधनापुढे. बघा उदाहरणार्थ फार छान दिले बघा. हे नाव आहेत बरं का. गंगा क्वामा, यमुना क्वामा, सरस्वती क्वामा, कावेरी क्वामा, गोदावरी या भारतातील नद्या आहेत. म्हणजे एकापेक्षा जास्त नामे आली तर क्वामाना दाखवायचं. श्यामल हाक मारली क्वामा, पुस्तक दे. श्यामल पुस्तक दे, ऐक नाही हे वाक्य, म्हणून ह्या श्यामलच्या पुढं क्वामा आलं. चला आता पुढचं प्रश्नचिन्ह. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रे. प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवतात तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. हे असं वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी वापरतात. तू कोठे गेला होतास? अरे कोठे गेलतास सांग ना तू हे प्रश्नार्थक चिन्ह. समजलं मुलांना? चला पुढचं उद्गारार्थी चिन्ह. हे चिन्ह दिसायला असं दिसतंय. मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापरतात. बापरे केवढा मोठा हत्ती. उद्गारार्थी चिन्ह. समजलं? चला अवतरण चिन्ह. हे एकेरी आहे बरं का. क्वामा म्हणजे हे असा गडद जो टिंबासारखा भाग आहे तो खाली आणि इकडं गडद टिंबासारखा भाग वर. अलग लक्षात? हे असं अवतरण चिन्ह. एकेरी हे एकेरी अवतरण चिन्ह आहे बरं का. एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना वापरतात. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली. लक्षात आलं का? घोषणा कोणती होती? चले जाओ, म्हणून त्याला अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय असते बघा, इकडं 2 ह्याच्यासारखेच 2 इकडं आणि ह्याच्यासारखे 2 तिकडं. दुहेरी हे कशासाठी असते? बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवताना वापरतात.
म्हणजे एखादं वाक्य एखाद्यानं बोललंय तर ते कसं दाखवायचं तर दुहेरीने. शरद म्हणाला क्वामा इंटू इन्व्हर्टेड क्वामा, म्हणजे क्वामा दिला आणि पुन्हा अवतरण चिन्ह दुहेरी. मी सहलीला येईन म्हणजे अवतरण चिन्ह बनतं दुहेरी. हे समजलं, मी सहलीला येईल हे कोण म्हणलंय शरद, म्हणून तिथं दुहेरी अवतरण चिन्ह दिलं. चला आता 8वं संयोग चिन्ह. हे फार महत्वाचं आहे बरं का मुलांनो. अशी छोटीशी रेष असते, दोन शब्द जोडताना ते वापरतात आणि ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर त्याचे 2 भाग करताना सुद्धा हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ आई वडील ह्याच्यामध्ये जे शब्द आहे ते संयोग चिन्ह. उदाहरणार्थ अजून एक बघा, महाराष्ट्रात अनेक बोली. आता बोलीच्या पुढे शब्द लिहायचा आहे पण ते पुरत नाही म्हणून अशी छोटीशी रेष दिली, बोली भाषा बोलल्या जातात. कळालं मुलांनो, संयोग चिन्ह समजलं. चला पाहूया पुढं. बघा बरं 9वं चिन्ह काय दिलेलं आहे तर अपसारण. हे बघा अशी रेष असते, संयोगाची छोटीशी रेष, अपसारणची मोठी रेष. वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण चिन्ह वापरतात. तपशीलच द्यायचं नाही. महाराज तुमचा राजवाडा जळून डॅश. बरोबर आहे, तुमच्या पुस्तकातलीच गोष्ट आहे. आता जळूनच्या पुढे खाक झाला कसं म्हणा म्हणून अपसारण चिन्ह. समजलं, ही मराठी भाषेची विशेषता आहे बरं का. विरामचिन्हांची ही विशेषता आहे मुलांनो, लक्षात घ्या. चला आता पुढचं 10वं अवग्रह. म्हणजे हे बघा अशा पद्धतीचं असते, असं यस यस टाईप. एखाद्या वर्णाचा लांब म्हणजेच काय दीर्घ उच्चार करताना वापरतात. शी. आता हे ई जे आलं ना ते असं वापरायचं. समजलं चला काकपद. अधिक माहितीसाठी बघा हे चिन्ह असं असते, उलट व्ही म्हणजे उलट वाय. लेखन करताना एखादा राहिलेला शब्द लिहिण्यासाठी खूण. आता मी खेळतो हे वाक्य होतं पण त्याच्यामध्ये काय खेळतो तेच लिहायचं विसरलं, मग त्याच्यात क्रिकेट शब्द ॲड करायचं, तर मग हे उलट व्ही करायचं, ते चिन्ह तिथं द्यायचं ना वर क्रिकेट. म्हणजे तो वाक्य कसं वाचायचं मग, मी क्रिकेट खेळतो. कळालं मुलांनो. कशामुळं कळालं, विरामचिन्ह समजलं म्हणून हे छान वाचता आलं. आणि ज्यांना विरामचिन्हच माहीत नाही ते कसं वाचतात, क्रिकेट मी खेळतो, चुकलं सर म्हणते, चुकलं 10 पैकी 0 मार्क बस खाली म्हणून तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वाचनाच्या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क पाहिजे असतील तर सगळे चिन्ह तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. आणि आपल्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत तर फार महत्त्वाचं प्रकरण आहे. चला पाहूया पुढं. चला आता विद्यार्थी मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण बघूया स्वाध्याय विरामचिन्हेवरचे नमुना प्रश्न. पुढील प्रत्येक वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. बघा, तू कधी येणार आहेस. आता तू कधी येणार आहेस, मग ह्याच्यासाठी काय तुम्हाला वाचता वाचताच कळालं, प्रश्नार्थक चिन्ह. कारण प्रश्न आहे, तू कधी येणार आहेस रे, सांग पटकन. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. चला पुढचं. ते चित्र खूप सुंदर आहे. मग आता हे तर वाक्य पूर्ण झाले आणि साधं वाक्य आहे, बरोबर आहे. म्हणून ते चित्र खूप सुंदर आहे, म्हणून शेवटी वाक्य अर्थपूर्ण व्हायला आहे, म्हणून ह्याचं पर्याय नंबर 2 पूर्ण विराम द्यावा लागेल. प्रश्नार्थक चिन्ह नाही की ही उद्गारार्थी चिन्ह नाही की डॅश डॅश नाही. चला आता पुढचं 3रा प्रश्न. ती म्हणाली मी अभ्यास करून घेईन. मग आता ती म्हणाली म्हणजे बोलली बरं का काहीतरी. मग काय बोलली, मी अभ्यास करून घेईल. मग बोललेलं हे तर दुहेरी अवतरण चिन्हात देतात की रे, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे डॅश डॅश म्हणजे मी अभ्यास करून घेईन हा भाग बरं का मध्ये, आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह मीच्या इथं सुरू होईल आणि इथं अवतरण चिन्ह संपेल, म्हणून 3ऱ्याचं उत्तर पर्याय 4. बघा लगेच शेवटचा प्रश्न. अहाहा काय देखावा आहे. मग आता अहाहा काय देखावा आहे म्हणजे उद्गार निघायलाय तोंडातून, म्हणून प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही, पूर्णविराम येणार नाही, तर येईल उद्गारार्थी, म्हणून 4थ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला विद्यार्थी मित्रांनो, माहिती सगळी समजली असेल तर आता सरावाचे प्रश्न सोडूया. फार सोपे सोपे प्रश्न आहेत सर्व. बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे, नंबर
एक प्रश्न क्रमांक 1 पुढे दिलेल्या विरामचिन्हांच्या नावासाठी योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग तुम्ही लक्षात ठेवा, हा भाग जर तुम्ही वाचला नसेल ना, तो वाचा पूर्ण, सगळं त्याच्यातलंच आहे. मग ते जर वाचलात तर हे सगळंच येतंय. चला बघूया. नंबर 1 उद्गार चिन्ह. आता ह्याचे पर्याय सुद्धा तुम्हाला बघायची गरज नाही, लगेच कळतंय. उद्गार चिन्ह ना पर्याय नंबर 4 आहे, कारण हे प्रश्नार्थक आहे, हे क्वामा आहे आणि हे पूर्णविराम आहे, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 4. दुसरा अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम कसा असतो हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर हे भाग आहे क्वामा, हे अपूर्ण विराम आहे का नाही, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे पण काय आहे, हे जे चिन्ह दिलेलं आहे ते आहे अर्धविराम. आणि हे कसलं चिन्ह आहे रे, संयोग चिन्ह नाही, अपसारण. संयोग लहान रेष म्हणजे संयोग, मोठी रेष म्हणजे अपसारण. हे चला पुढचा प्रश्न. संयोग चिन्ह आत्ताच सांगितलं तुम्हाला उत्तर. याचं उत्तर काय रे मग, तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. हे आहे प्रश्नार्थक चिन्ह, हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे पूर्णविराम. चला अवग्रह चिन्ह. मग आता अवग्रह चिन्ह म्हणजे कोणतं आहे मुलांनो, बघा संगीतामध्ये एखादा आकार म्हणतात ना रे, सा जे आ ते वाढत गेलं ते कशानं दर्शवते, जसं शी ई त्याच्या पुढचे जी ई आहे ते कशानं दर्शवते, ह्याच्यानं. त्यालाच म्हणायचं अवग्रह चिन्ह. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. हे चिन्ह कशाचं आहे, काकपद, लपलेला शब्द किंवा विसरलेला शब्द लिहिण्याचं. हे कशाचं चिन्ह आहे, हे तर हायफन आहे, बरोबर आहे, तिरपिरेश किंवाचं. चला आता पुढचा 5वा प्रश्न बघा बरं. 5वा आणि शेवटचा एकेरी अवतरण चिन्ह. आता एकेरी अवतरण चिन्ह तर किती सोपा प्रश्न रे, हे तर दुहेरी आहे, हे प्रश्नार्थक चिन्ह आहे. आणि हे चिन्ह कोणतं आहे विसरू नका, अर्धविराम. मग आता वेगळं एकेरीचं चिन्हाचं हेच आहे, बरोबर आहे, हे आणि हे मध्ये डॅश डॅशमध्ये बोललेले शब्द, म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपे होते प्रश्न. चला आता प्रश्न पहिला जसा सोपा होता ना तसा दुसरा प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक प्रश्नातील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत हे शोधायचे. रे बापरे, फार सोपा प्रश्न आहे बरं का मुलांनो. बघा नंबर 1 काय म्हणले रे, आजोबा म्हणाले. आता आजोबा काय म्हणाले, क्वामा इंटू इन्व्हर्टेड क्वामा. आलं का लक्षात. अगं या मोबाईलचं काही खरं नाही, त्यापेक्षा पत्र लिही बाईंना. आलं का लक्षात. मग आता ह्याच्यामध्ये किती प्रकारचे विरामचिन्ह आली आहेत हे शोधायचे. मग कोणते कोणते चिन्ह आलेत, तर हे बघा, हे एक क्वामा, हे दुसरा क्वामा आणि हे तिसरा क्वामा. 3 क्वामे, एक पूर्णविराम झाले 4 आणि दुहेरी अवतरण चिन्ह 5, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला आता दुसरं बघा. उडणे, हवा जाणे, फुगा फुटणे या क्रियांचा शब्दशः अर्थ अभिप्रेत नाही. मग आता ह्याच्यामध्ये विरामचिन्ह किती किती आहेत विचार करा बरं. फार सोपा प्रश्न आहे. हे हे एकेरी अवतरण चिन्ह मिळून एक चिन्ह, हे इकडे एक एकेरी अवतरण चिन्ह मिळून हे दुसरं चिन्ह, बरोबर आहे. म्हणजे हे एक चिन्ह, हे दुसरं चिन्ह, हे तिसऱ्यांदा, म्हणजे 3दा चिन्ह आले बरं का. हे 3 पुन्हा हे क्वामा 1 4, हे क्वामा 1 5. त्याच्यानंतर शब्दशः हे 2 टिंब म्हणजे अपूर्ण विराम आहे का रे, नाही मुलांनो, हे शुद्ध लेखनाचा शब्द आहे, शब्दशः. आलं का लक्षात. जसं तुम्ही पाहिला होतात ना लक्षात ठेवा मध्ये, पुढील उदाहरणे सोडवा, त्याच्या पुढे 2 टिंब, ते वेगळं आणि हे शुद्ध लेखनातला शब्द आहे, म्हणून हे येत नाही बरं का. मग पूर्णविराम येईल. म्हणजे एकूण किती झाले रे, 1 2 3 4 5 6, म्हणजे याचं उत्तर पर्याय नंबर 2. समजलं मुलांनो. पहा आता तिसरा प्रश्न. अय्या हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. मग आता किती आहे त्याच्यामध्ये चिन्ह, हे बघा. उद्गारार्थी एक चिन्ह आहे, त्याच्यानंतर पुन्हा इथं 1 2 चिन्ह झाले, त्याच्यानंतर हे दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे
3 झाले आणि एक छोटीशी रेष म्हणजे संयोग चिन्ह एक आलंय, म्हणजे एकूण 4 चिन्ह आलेत. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. समजलं? पहा पुढचा मग बघा. चौथा, त्याने अशी शपथ घेतली, यापुढे मी कोणत्याही प्राण्यांची शिकार करणार नाही. आता तुम्हाला चिन्हांचे नावं जरी ठाऊक नसले तरी कळते बघा. हे टिंब एक आलंय, हे किर्या गावतरण चिन्ह 2 आणि ही रेष एक आली म्हणजे 3. 3 म्हणजे काय उत्तर पर्याय नंबर 1 3. करेक्ट आहे मुलांनो. समजलं? एकदम बरोबर आहे तुमचं. मग आता त्याची नावं सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजेत. मग आता काय नाव आहेत? ह्याला काय म्हणायचं? एकेरी अवतरण चिन्ह. बरोबर आहे हे. आणि ह्याला काय म्हणायचं? पूर्णविराम. आणि ही जी रेष आहे ह्याला म्हणायचं अपसारण चिन्ह. झाले 3. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय 3. चला आता पुढचा प्रश्न. तात्यांनी विचारले, साफसफाईच्या कामात वाईट काय आहे? मग आता हा तर प्रश्न फार सोपा आहे मुलांनो. दुहेरी अवतरण चिन्ह हे 1 चिन्ह आलं, प्रश्नार्थक चिन्ह हे 2 आले आणि कॉमा एक 3. म्हणून किती चिन्ह आले? 3. म्हणजे पर्याय नंबर कोणतं मग? पर्याय नंबर 2. समजलं? पहा पुढचा प्रश्न. बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 3. पुढील प्रत्येक वाक्यात एक विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे बरं का. ते दर्शवणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता कोणतं विरामचिन्ह राहिलंय ते दर्शवायचंय आणि त्याचा पर्याय रंगवायचा. नंबर 1, आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही. आता ह्याच्यामध्ये राहिलंय काय? मग आता एकेरी अवतरण चिन्ह तर बंद केलेलं आहे. मग म्हणजे हे तर वाक्य महत्त्वाचं आहे, करेक्ट आहे. पूर्णविराम दिलेला आहे. मग आता राहिलंय काय हे आपल्याला बघायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा हे कॉमा. कॉमा कुठं विसरलाय खरे? आपण बागेत जाऊन कॉमा नाही, एकच वाक्य, कॉमा येतच नाही. आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो परंतु केलेल्या खातोच्या तिथे कॉमा येऊ शकतो का रे? आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही. नाही नाही, हे अखंड वाक्य, कॉमा येतच नाही मुलांना. मग काय येईल? अपूर्णविराम. अपूर्णविराम तर हे तर वाक्याच्या शेवटी असते. जसं पुढील उदाहरणे सोडवा, हे तर येणारच नाही दुसरं कधीच. चौथं, उद्गारार्थी चिन्ह तर कधीच येणार नाही. मग येईल काय? प्रश्न पहिल्याच आहे, पर्याय नंबर 3. आता हे कुठं येईल? तर आपल्याला हे चिन्ह अर्धविरामाचं चिन्ह कुठं द्यावं लागेल? 2 छोटी वाक्य उभ्या नवीन जोडतात तेव्हा. आपण बागेत जाऊन तिथे खाऊ खातो आणि इथं येईल अर्धविरामचं चिन्ह परंतु केलेला कचरा आपण कचरा कुंडीत टाकत नाही. कळालं? म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3. चला आता पुढचा प्रश्न दुसरा काय आहे? फार सुंदर होती ही हात चालाकी, कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. मग आता काय येईल रे? आता ह्याला काय म्हणायचं? कॉमा. मग कॉमा येईल का कुठं? नाही, कॉमा येणार नाही कुठंच. नंतर काय येईल? हे दिलेलं आहे चिन्ह अर्धविराम. उभयान्वयी वाक्य तर नाही आहे तिथं कुठं. उद्गारार्थी चिन्ह हा काय आहे? फार सुंदर होती. हा इथं उद्गारार्थी चिन्ह येते बघा. फार सुंदर होती ही हात चालाकी, इथं उद्गारार्थी चिन्ह आहे का नाही? फार सुंदर होती ही हात चालाकी, कितीतरी वेळ मी ते पाहत उभी असायची. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. उद्गार झाला ना, काहीतरी निघाला तोंडातून. आता तिसरं, गेले 3-4 दिवस मी बिछाण्यावर पडून आहे. मग काय येईल रे ह्याच्यात? महत्वाचं तर नाहीये. मग गेले 3-4 दिवस मी बिछाण्यावर पडून होते. मग काय? हा आता बघा 3-4 आई वडील आपण म्हणतो ना, बरोबर आहे. आई वडील असं म्हणताना मध्ये एक छोटी रेष येते, तसं हे 3-4च्या मध्ये ही छोटी रेष. आणि या छोट्या रेषेला काय म्हणायचं? संयोग चिन्ह. 2 शब्द जोडताना वापरतो. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. किती सोपं होतं. चला आता चौथा प्रश्न. वडील म्हणाले,
तुम्ही आता सर्वांनी 1 तास अभ्यास करा. मग आता वडील म्हणाले म्हणजे बोलले म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात असते ना मुलांनो. म्हणून पर्याय 1 नाही येणार, पर्याय 3 उद्गारार्थी नाही किंवा अवग्रह पण नाहीये. करेक्ट आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय 2. किती सोपं आहे. हे चला 5वं. काय हे चित्र तू काढलेस. आता काय म्हणजे प्रश्नार्थक आहे बरं का. काय हे तू चित्र काढलेस म्हणजे एक उद्गार पण आहे ह्या. बरोबर आहे. मग आता ह्याचं उत्तर 5व्याचं उत्तर प्रश्नार्थक चिन्ह येऊ शकेल. पूर्णविराम नाही, अवग्रह नाही, एकतर प्रश्नार्थक चिन्ह किंवा उद्गारार्थी. पण हे तर उद्गारच आहे की रे, प्रश्न नाहीये. काय हे तू चित्र काढलेस म्हणजे उद्गारार्थी. किती घाणेरडं काढलंस चित्र. घोडा काढायला सांगितलं तर गाढवच काढले. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 उद्गार आहे. समजलं मुलांनो. हे चला आता 6वा शेवटचा प्रश्न बघा बरं. फार सोपा प्रश्न आहे 6वा सुद्धा. का आम्ही आहोत की साधना व जया एकदम बोलल्या. परीक्षेत आलेला प्रश्न आहे बरं का मुलांनो. मग काय राहिले ह्याच्यामध्ये 6व्या प्रश्नात काय राहिले गडे. का आम्ही आहोत की का 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 म्हणजे तिथं थांबलो बघा आपण. म्हणजे प्रश्नचिन्ह राहिला इथं. का आम्ही आहोत की. म्हणून पूर्णविराम नाही, स्वल्पविराम नाही, उद्गारार्थी चिन्ह नाही, तर प्रश्नचिन्ह राहिलंय काच्या पुढं. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय 2. किती सोपे आहेत प्रश्न मुलांनो. चला बरे शेवटचाही प्रश्न सोडवून टाकूया लगेच. अत्यंत सोपे असे सगळे प्रश्न आहेत. धडाधड सोडवून टाकू आपण. चला बघा. चला विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे प्रश्न सोपे होते ना रे. हे मग आता 4था सुद्धा प्रश्न अतिशय सोपा आहे. बघा काय दिलंय. पुढील प्रत्येक वाक्याच्या शेवटी कोणते विराम चिन्ह द्याल. आता वाक्याच्या शेवटी द्यायचे बरं का. त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. फार सोपे प्रश्न आहेत. तुझ्या मित्राचे नाव काय. आता हा तर प्रश्न किती सोपा आहे रे. तुझ्या मित्राचे नाव काय. काय म्हणलं की प्रश्नार्थक चिन्ह. म्हणून ह्याचं उत्तर पूर्णविराम येणार नाही, उद्गार चिन्ह येणार नाही की अपूर्णविराम येईल. पर्याय नंबर 3 प्रश्नचिन्ह. हे चला दुसरा प्रश्न काय दिलाय. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या. म्हणजे आता हे कसं झालं रे. साधं एक वाक्य पूर्ण झालं बघा. शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या म्हणजे काय वाक्य पूर्ण झालं. पूर्ण झालं म्हणजे काय पूर्णविराम. म्हणून प्रश्नचिन्ह येणार नाही की अपूर्णविराम येणार नाही की उद्गार चिन्ह. पर्याय नंबर 2 पूर्णविराम. चला मुलांना आता तिसरं बघूया. काय बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतं आता. मग काय येईल गडे याचं. बघा म्हणजे काहीतरी उद्गार व्हायलंय म्हणजे उद्गारार्थी चिन्ह. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. जसं बघाच्या पुढे काय उद्गारार्थी चिन्ह. प्रश्नचिन्ह नाही, पूर्णविराम नाही की अपूर्णविराम. म्हणून तिसऱ्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 1. हे शेवटचा प्रश्न मुलांनो बघा. प्रवास कचऱ्याचा. मुलांना आश्चर्य वाटले. मग आता काय येईल. मुलांना आश्चर्य वाटलेच्या इथं पूर्णविराम पाहिजे, पूर्णविरामच नाही. मग काय येईल. करेक्ट आहे पर्याय नंबर 1. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं आज आपण 8वं प्रकरण विरामचिन्हे हा भाग पाहिला आणि नक्कीच तुम्हाला समजला असेल अशी माझी आशा आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.